अपमानित केलं गेलं, त्रास दिला गेला. पैठणच्या धर्मपीठानं ज्ञानेश्वर महाराजांना न्याय दिला नाही, त्यांच्या आईवडिलांना देहांत प्रायचित्त घ्यावं लागलं. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सुद्धा जी काही गाथा लिहिली होती ती बुडवण्याचं काम कोणीतरी केलं. हे जे काही तत्कालीन धर्ममार्तंड होते यांचा स्मार्ट सनातन धर्म होता. संतांचा विचार त्यांना अडचणीचा होता, म्हणून महानुभाव पंथाचे चक्रधर स्वामींना सुद्धा त्रास दिला गेला. बसवांना, महात्मा बसवेश्वरांना सुद्धा त्रास दिला गेला. आता जे विदर्भातलं संत तुकडोजी महाराज गुरुदेव सेवा मंडळ आहे त्यांनाही तोही विचार वेगळा आहे. आणि म्हणून वारकरी संप्रदायामध्ये पवार साहेब जेव्हा म्हणतात की प्रतिगामी विचाराच्या लोकांनी घुसखोरी केलेली आहे आणि धर्मांध विचारांना खतपाणी घालतायत, याचं कारण असं की त्या वारकरी संप्रदायामध्ये जो काही विचार मांडलेला आहे त्या संतांनी, आमच्या संत नामदेव महाराजांनी पंजाबपर्यंत वारकरी संप्रदायाचा विचार पोहोचवला. संत कबीरांनी उत्तर भारतापर्यंत विचार तो नेला, संत रोहिदासांनी नेला. महाराष्ट्रातल्या संत आणि समाज सुधारकांचा जो विचार होता तो स्मार्ट सनातन धर्माच्या वैदिक परंपरेतल्या लोकांना, मनुवादी विचाराच्या लोकांना निश्चितपणे अडचणीचा होता. म्हणून सगळ्या संतांना छळणारे तुम्ही जर शोधले कोण होते, त्रास देणारे कोण होते, अपमानित करणारे कोण होते, तर ते सगळे धर्ममार्तंड होते त्या काळातले. कुणीही इस्लामच्या किंवा मुस्लिमांच्या लोकांनी छळलेलं नाही. हेच इस्लाममध्ये आहे. जे सुफी परंपरा होती, सुफी संप्रदाय होता, त्या सुफी संप्रदायाचा मुस्लिम मधील कट्टरवादी लोकांना म्हणजे मुल्ला मौलवी लोकांना त्रास होता. म्हणून मुल्ला मौलवी लोकांना आजही सुफी संप्रदाय मान्य नाही. त्याच पद्धतीचं इकडे हिंदू धर्मामध्ये जे सनातनी विचाराचे आहेत, वैदिक परंपरेतले आहेत, मनुवादी विचाराचे लोक आहेत, त्यांना वारकरी संप्रदायाची अडचण होती. म्हणून मागच्या 8-10 वर्षात काय झालं, उत्तर भारतातनं काही लोक महाराष्ट्रामध्ये सातत्याने इथे कथा सांगण्याच्या निमित्ताने येत आहेत. ते वारकरी संप्रदायाचा विचार पुसण्यासाठी येत आहेत आणि त्यांचे कार्यक्रम महाराष्ट्रामध्ये कोण आयोजित करत आहे, तर भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या परिवारातल्या, RSS परिवारातल्या सगळ्या संस्था, संघटना आणि त्यांचे नेते त्याचे कंपल्सरी आयोजन करतायत. ते आयोजन प्रचंड खर्चिक असतं, किरकोळ खर्चात त्यांचे आयोजन होत नाही. ते कोण लोक आहेत जे उत्तर भारतात येतात आणि वारकरी संप्रदाय विचार पुसण्याचा प्रयत्न करतायत. त्याच्यामध्ये मग ते बागेश्वर महाराज असतील, प्रदीप शर्मा असतील, कालेचरण महाराज असतील, धीरेंद्र शास्त्री असतील, स्वामी आनंद स्वरूप असतील, असे काही लोक आहेत की सातत्याने महाराष्ट्रात येतात आणि वारकरी संप्रदायाचा विचार पुसण्याचं काम करतात. आणि वारकरी संप्रदायात घुसून घुसखोरी म्हणजे काय माहितीये का, म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या पक्षात जर का महाविकास आघाडीतले काँग्रेस किंवा आमच्या पक्षातले लोक घुसले आणि तिथं शिवशाहू फुले आंबेडकर सांगायला लागले किंवा गांधी नेहरू सांगायला लागले, तर भारतीय जनता पार्टीचा विचार पुसला जाईल. किंवा भारतीय जनता पार्टीतले कोणी लोक काँग्रेसमध्ये घुसले आणि तिथं गोळवलकर हेडगेवारांचा विचार सांगायला लागले, नथुराम गोडसेचा विचार सांगायला लागले, तर त्याला घुसखोरी म्हणतात. तशाच पद्धतीनं वारकरी संप्रदायामध्ये पवार साहेब जे म्हणाले ते अत्यंत जबाबदारीने म्हणाले. खरं तर पवार साहेब पंढरपूरच्या पांडुरंगाची भक्ती पूर्वीपासून करतात. पवार साहेबांचं वारकरी संप्रदायातलं योगदान जर आपण बघितलं तर आळंदीमध्ये जी जुनी वारकरी शिक्षण संस्था आहे, जोग महाराजांची शिक्षण संस्था, या जोग महाराजांच्या शिक्षण संस्थेला आदरणीय पवार साहेबांनी 40 वर्षापूर्वी 10 लाख रुपये देऊन ती इमारत बांधकाम त्या संस्थेचा तिथं उद्धार करण्यासाठी मदत केलेली आहे, ज्याची व्हॅल्यू आज तुम्ही बघू शकता किती होऊ शकते. त्याच पवार साहेबांनी मुख्यमंत्री असताना तीर्थक्षेत्र विकास आराखडा नावाची योजना आणली आणि त्यातनं महाराष्ट्रातल्या सगळ्या तीर्थक्षेत्राचा विकास आराखडा बनायला सुरुवात झाली. त्याच पवार साहेबांच्या मंत्रिमंडळामध्ये पहिल्यांदा देहू आळंदीपासून पंढरपूर पर्यंत पालखी मार्गाचा तिथं विकास करण्यात आला. पालखी मार्ग सुरू झाला. बघा, तुम्हाला आठवत असेल त्यावेळेस सार्वजनिक बांधकाम मंत्री विजयसिंह मोहिते पाटील होते. पहिला पालखी मार्ग त्यांच्या काळात सुरू झाला. त्यामुळे पवार साहेबांनी वारकरी संप्रदायामध्ये जे काही योगदान दिलेलं आहे ते त्यांनी कधी त्याचं स्तोम माजवलं नाही, कधी त्याचं अवडंबर माजवलं नाही, कधी त्याचं मार्केटिंग केलं नाही. मात्र आता हे घुसखोर लोक त्यांच्यावर टीका करतायत. पवार साहेबांना कुठंतरी नास्तिक म्हणणार, कुठं काहीतरी म्हणणार. खरं तर नास्तिक या शब्दाची जगात अजून व्याख्या पक्की झालेली नाही. भगतसिंगांनी पुस्तक लिहिलं पहिलं तुरुंगातून, स्वतः लिहिलं, मी नास्तिक का आहे. हे भगतसिंगांचं पुस्तक आहे. मग जगद्गुरु तुकाराम महाराज सुद्धा कर्मकांडाला मानत नव्हते. ज्ञानेश्वर महाराजांनी नाकारलेलं आहे, एकनाथ महाराजांनी नाकारलेलं आहे. सगळ्या संतांनी कर्मकांड नाकारलं, व्रतवैकल्य नाकारली, त्याचबरोबर पुरोहितशाही नाकारली, जातीवर्ण व्यवस्था नाकारली, अंधश्रद्धा नाकारली. ते सर्व संत मग यांच्या व्याख्येप्रमाणे नास्तिक ठरतील.
कारण ज्ञानेश्वर महाराज म्हणाले, हरिपाठातच म्हणाले, सगळे वारकरी रोज हरिपाठ म्हणतात, योग याग विधी येणे नोहे सिद्धी, वायाची उपाधी दंभधर्म. योग याग विधी करून तुम्हाला कुठलीही सिद्धी प्राप्त होणार नाही, ज्ञानेश्वर महाराज हरिपाठात सांगतात. तुकाराम महाराजांनी सांगितलं, माय बाप केवळ काशी त्याने नव जावे तीर्थाशी. हे आईबापांनाच तीर्थ त्यांनी काशी मांडलेलं आहे. तुकाराम महाराज अजून एकदा म्हणतात, तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी. तुकाराम महाराज आणखी म्हणतात, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. इतकं सगळं सांगताना सांगून ठेवल्याच्या नंतर एकनाथ महाराजही म्हणतात, वेदांचा वेदार्थ शास्त्रांचा शास्त्रार्थ आमचा परमार्थ वेगळाची. हे एकनाथ महाराज बोलले. मग हे संतांना तुम्ही नास्तिक म्हणणार का? अरे संतांनी देव आणि भक्तांच्या मधला जो मध्यस्थ होता तो काढून टाकला आणि उघड मंत्र दिला जनतेला, रामकृष्ण हरी म्हणा. कुठेही वारकरी संप्रदायामध्ये गुप्त मंत्र नाही, सर्वांनी रामकृष्ण हरी म्हणायचं. आणि त्यामध्ये पुरोहित शाहीला नाकारले गेले. म्हणूनच आम्ही प्रश्न विचारतोय की तुम्ही कोणत्या तरी एका पार्टीत राहा, एकतर मंबाजी स्वामीच्या पार्टीत राहा, नाहीतर जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या पार्टीत राहा. तुम्हाला एकाच वेळेस दोन्ही पार्टीत नाचता येणार नाही, एकाच वेळेस दोन्ही व्यासपीठावर नाचता येणार नाही. कारण दोन्ही परंपरा, दोन्ही विचारधारा, दोन्ही तत्वज्ञान वेगवेगळं आहे. स्मार्ट सनातन धर्माचं तत्वज्ञान हे वर्णवर्चस्ववादी आहे, कर्मकांडाला पूरक आहे, किंवा व्रतवैकल्य खतपाणी घालणार आहे. होम हवन करतात वारकरी संतांच्या कुठल्याही मंदिरामध्ये, पंढरपूरच्या पांडुरंगाच्या मंदिरामध्ये जे वारकऱ्यांचं आराध्य दैवत आहे, वारकऱ्यांचं एकच आराध्य दैवत पंढरपूरचा पांडुरंग आहे, जो निःशस्त्र आहे. की कुठल्याही बाकीच्या देवी देवतांच्या हातात तुम्हाला हत्यारं सापडतील, पण पांडुरंगाच्या हातात कुठलेही शस्त्र नाही. म्हणून जे घुसखोर आहेत ते काय करतात? हे घुसखोर लोक हिंसेला प्राधान्य देतात, हिंसेचं समर्थन करतात, परधर्माचा द्वेष करतात. अरे आमच्या जगद्गुरु महाराज तुकाराम महाराजांनी सांगितलं, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद ब्रह्म अमंगळ. वारकरी संप्रदायामध्ये संत शेख महाराज सुद्धा संत होऊन गेले, संत कबीर होऊन गेले. वारकऱ्यांच्या मध्ये आजही जवळपास 25 ते 30 कीर्तनकार प्रवचनकार आहेत, शेकडोच्या संख्येने अनेक भजन सम्राट आहेत, वाद्य चालवणारे आहेत, संगीतकार आहेत. नवे जगद्गुरु तुकाराम महाराजांची पालखी जेव्हा इनामदारवाड्यातनं बाहेर पडते तेव्हा परंपरेने तो ताशा वाजवणारा माणूस मुस्लिम असतो शेकडो वर्ष. आणि तुकाराम महाराजांच्या पहिला पालखीचा विसावा हा देहूच्या बाहेर आल्यावर पहिला विसावा जो असतो तो त्या दर्ग्यात असतो. मग हे सगळं नाकारणार आहात का आपण? इतक्या